आज काय आपल्याला नाही भेटला मला लाईनचा, मग आता भरले चालू लोकलचं भरायला राहणारला. आणि बघा भेटले आपल्याला दिवाळीचा बोनस GR भेटलाय पाण्याचा, तर जातो आता भरायला लोकलचं माल खांडाळाचा. आणि इथनं जायचं गाडीकडे, गाडी लावली आपलीकडे पुढं. कसं आहे दिवाळीचं गिफ्ट रोड लाईनचे भावांना. आता आपण आलोय भरायला, ह्याला आलोय भरायला, भिवंडीला आलोय राहणारा भरायला. माल तर काही निघलाच नाही आता लाईनचा. मग 12पर्यंत आपण वाट बघितली, मग माल नाही निघाला. मग आलोय तर लोकलचं भरायला. तर बघू आपलं खांडाळाचं भरायला आलोय इथं का राहणार म्हणून. हो आता किती पुढं आल्यात, जरा 2-3 गाड्या आहेत इथं पुढं भरायचं आहे आपल्याला. इथं पुढं 11 नंबर गाड्यामध्ये भरायची आहे. इकडे साईडला केली आपली गाडी पार्किंग. त्यांना सांगितलंय, म्हणलं की जरा एक अर्धा ते पाऊण तासानंतर आपली गाडी घेतील भरायला. 2 गाड्या भरायच्या त्या. मग आता बघू आता किती वेळ लागते काय लागते. मग काय आता पुढं आला, उद्या आला शनिवार रविवार आलाय म्हणून काय माल तर काय मालाचं काय प्रोजेक्शन डाऊन आहे. माल तर काय निघाला झाला इथं मुंबईमधनं. आणि गरमी तर एवढी आहे, गरमीनं नको नको करून सोडलंय बरं. नुसतं घामानं नको नको होतंय. गरमीचं प्रमाणच जास्त आहे मुंबईमध्ये. आणि त्यात आता कधी गाडी भरतात कधी काय करतात ते काय माहिती. गेलं तर त्याच्याकडे आता ऑफिसमध्ये, तर ते म्हणलंय की जरा एक अर्धा पाऊण तास लागेल, अर्धा पाऊण तासाच्या वरच लागेल जरा. बघू आता. आपण आलोय गाडी भरायला राहणारला. आणि आता बघा लावलाय पुढे माघारी रिवर्स लावली कंटेनर डब्याला गाडी. तर ह्या डब्यातनं भरायचं आपल्याला काय 60 ते 70 असतील बॅगा. 60 ते 70 बॅगा भरायच्या त्या. झाले आता आपलं लोडिंग सुरू. हवा चालले आता चाललंय भरायचं. आणि आता इथनं काय लाईनचं माल भेटलाच नाही, मग आता लोकल भरण्याशिवाय पर्याय नाही. मग आता आलोय लोकल भरायला आणि चाललंय भरायचं आता. म्हणलं आता काय आता आलाय शनिवार रविवार पुढं. शनिवार रविवार आल्यामुळं मग काय मग परत आणि एक आठवड्याभर थांबण्यापेक्षा मग आपलं भरून गेलं बरं. मग तेवढंच आपलं 12-13 हजार रुपये राहतील, तेवढं राहतील. मग परत शनिवारी नाही भरली तर भरली, परत नाही आले मंगळवारी तर काय गाडी भरा. सोमवार तर माल निघत नाही. मंगळवारी ती इलेक्शनमुळं जाणार घरी निघून, मग काय माल भेटणार नाही कुठलाच. म्हणून मग आपलं म्हणलं चला आपलं मारू एक लोकलची चक्कर. मग आता बघू आता लोकलची चक्कर मारूया. आता चाललंय लोडिंग करायचं. चाललं बाबा नाही एकदा लोडिंग लावले आट्या चालले तर मोजायचं आता. 50-50 का मार दो. चलेगा मार दो. कौन सा भी कैसा झालं आता लोडिंग सुरू. 15 आणि भरून पंचेचाळीस गोडाऊनला गाडी. एवढा आहे अजून गोडाऊन. 5 का लगाओ 6 का लगाओ, प्रॉब्लम नहीं कुछ. 5 का मार दो चलेगा. आराम से बराबर से आना मांगता है बरं का पुरा. गुड मॉर्निंग भावांनो. तर आपण आलो इकडं खांडाळला. आपण आलो होतो अनलोडिंग करायला. पण आता आपलं काय झालंय की आपल्याला सांगितलं होतं खांडाळा, आणि आता आपण म्हणजे खांडाळा सांगितलं होतं, खांडाळा गावात सांगितलं होतं. पण आता आपल्याला आले केसुर्डीला सांगितलं खाली करायला. मग आलोय खाली करायला केसुर्डीला. सकाळच्या वाजले ते आपला 8:30 वाजले असताना. तर रात्री लई झोप आलती म्हणून मग झोपलो तिकडं. आणि बिल पण लवकर काय भेटलं नाही, त्याच्यामुळं झोपलो ह्यालाच पार्किंगला टाकली. घाटाच्या वर आल्यावरती झोपलो. आणि निवांत मग आत्ता उठून आले निघून आणि झोपलो. आणि हो का आता इकडं लावली आपली गाडी. आणि इकडं आता आले तर 7-8-10 गाड्या आहेत. इकडे एक मोठा कंटेनर आलाय. हे कंटेनर चाललाय लोडिंग करायचा. तर आपल्याला पडलं झोपलं महागात पडला. भरपूर गाड्या आल्यात पुढं. काय आपल्याला काल आपली गाडी भरून झालती एक 4-4:30ला भरून झालती. पण काय बिल तर आपल्याला काय भेटलंच नाही. बिल भेटलं नाही म्हणून मग लयच उशीर झाला. आणि मग मला तर काय संध्याकाळचं एवढं काय, संध्याकाळी रात्री लय ट्रॅफिक होतं. सुट्टी होती, शनिवार होता, त्याच्यामुळं शुक्रवार होता, आणि त्याच्यामुळं ट्रॅफिक पण लय होतं.
ट्रॅफिक जास्त होतं त्याच्यामुळं मग जास्त काय, आणि त्यात घाट पण जाम लागला. कारवाली तर काही बरोबर गाड्या चालवत नाहीत, त्याच्यामुळं म्हटलं मग ते उगं ते व्हिडिओ काढण्यापेक्षा म्हटलं ते मग न काढल्याला बरा. म्हणून मग म्हटलं आता सकाळी थांबलोय निवांत, मग सकाळी काढला आता उगं ती आपण मग ती चालू गाडीला संध्याकाळचा व्हिडिओ काढायला मग इकडं बघणार, मग पुढं उगं दुसरं डोक्याला ताप होण्यापेक्षा म्हटलं मग ती न काढलेलं बरा. मग आता सकाळी हाय टायमिंग तर म्हटलं मग आता काढला व्हिडिओचा काय प्रॉब्लेम नाही. तर मग आपण चालू गाडीला व्हिडिओ काढला तर आपला गाणं आपल्याला मराठतो, त्याच्यामुळं मग नाही काढत. तर भावांना आपल्याला आले गेटवरनं फोन आला होता मग आपल्या सिक्युरिटी गार्डला, त्यांना बोलावले गेटवर. मग आता निघाले गेटवरती. फोन आला होता म्हणल्यावरती गेलंच पाहिजे ना. मग आता आलो एंट्री करायला. तर आता झाली आपली एंट्री करून, आणि एंट्री करून झाली ना आता निघाली आपण गाडीकडं. आणि कंपनी बघा पूर्ण एकदम कडनं राहणं वगैरे येते सगळं माळचं. इथं कुठंच हॉटेल नाही काय नाही, सगळ्या संपूर्ण केसुर्डी MIDC ही. आणि इकडं बघा इकडं कुठंच नाही. आता अनेक चालले ते पुढं कंपन्या ही करायच्या, कंपन्या वगैरे चालल्यात तयार करायच्या अजून. पण इथं हॉटेलची सुविधा नाही, हॉटेल नाही इथं. मग आता आपण ते आपल्याला सिक्युरिटी गार्डनं विचारलं होतं जेवणचं कसं काय. मग आपण आता जेवणाचा डबा सांगितला आहे. मग आता इथं हॉटेल नाही कुठंच माळात म्हटल्यावर मग आता डबा सांगण्याशिवाय पर्याय नाही. मग आता डबा सांगितला आहे, येईल मग 12-1 वाजता. हो इकडं गाड्या कसा ढिग आहे, नुसता ढिगार आहे. बकेटची कंपनी आहे ती. त्या 7 ते 7-8 गाड्या असतील इथं, 7-8 गाड्या. आपल्याला आता ही आली वरनं आली. आता हे कुठनं तरी आली, औरंगाबादवरनं आली बघा MH-12ची गाडी. आता हे आपल्या आधी खाली होणार आहे कंटेनर, त्याच्यानंतर आपली गाडी, आणि नंतर ही गाडी. सगळं माळ आहे बघा इकडे. असे आणि वातावरण पण भारी का नाही. हा कंटेनरचा डबा खाली करायचा आहे 40 फुटाचा. आपल्या आधी आलता ह्यो डबा खाली झाला की मग इकडं ही गोडाऊन आहे, इकडे लावायची गाडी. एवढी मोठी कंपनी बघा, शिड्या बघा कसले इथे, एखादा पडून मारायचं यात. तर ह्यो कधी डबा खाली व्हायचा. आता ही गाडी खाली झाली की नंतर मग आपल्याला परत करायची खाली गाडी. कंटेनर खाली झाला का नाही मग आपली लावायची गाडी. पट्टा घेऊन गेली जरा त्यांचं फोरक्लिप वाकडं घालतं, बाकी सगळं करायसाठी मिळतं. अजून तर गाडी आहे तिथंच आहे. ती गाडी खाली करणारी आली ती म्हणली तुमच्याकडे काय पट्टा वगैरे म्हणजे रशी विशी काय आहे का, कारण त्यांचं झालं ती फोरक्लिपचं झालं वाकडे. मग आपल्याकडं होता गाडीमध्ये येऊ पट्टा, मग नेलता पट्टा. पण पट्टा तर काय झालंच नाही, कामच झालं नाही त्याचं. आणि बघा मोकार आपलंच नुकसान झालं, त्यांचं चांगलं करायला गेलं आपण, मोकार पट्टाच खराब झाला होता. ह्यातच बसले गुंतून, आणि आता निघायलाच मागा नाही. काय माहीत नाही, त्यांना सांगतोय तसं नाही असं नाही सांगतोय, पण ऐकतात कुठं जाऊ. आता ठेवलं आता खराब करून पट्टा, काय बोलायचं तरी कोणाला. मागितलं म्हणून आपण दिला, आता झाला पट्टा तर खराबच झाला. काय कंपनीमध्ये काय नाही तर सगळं असं वसाड आहे. हॉटेल पण नाही जवळ, काय नाही. मागा धरणं बसली आपलं बघा, असं दगड हाणत बसली निवांत. काय ह्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही, नुसते दगड खेळून नुसतं जे वैतागलं. हॉटेल पण नाही काय नाही, काय अवघड झालंय. 40 फुटाचा कंटेनर अजूनच लावायचा चाललाय. अजून लागेल तास ते 1.5 तास त्याला. अजून इथं बुकानं नुसतं जीव चाललाय. इथं हॉटेलच नाही कुठं माळात, नुसतं बघावं तिकडे नुसतं वसाड माळे. काय हॉटेल आहे ना, काय ना कंपनीत ना जेवणाची सोय आहे कुठं,
आधी चहाची पण टपरी नाही. आता सकाळी आली मी इथं कंपनीत 6 ते 7 वाजता आली. 7 वाजेपासून चहा नाही आणि पाणी पण नाही गाडीतलं पण संपलंय पाणी संपलंय. पाणी पण प्यायला नाही इथं. काही नुसतं जीवाला वैतागायची गाडी झाली आहे. इथं आहे का कंपनीत कोण माणूस पण नाही ते काय नाही. मागा धरणं मी गाडीकडे बघते, गाडी माझ्याकडे बघते. असंच चाललंय तासभर आपलं. देवाच्या दयेनं हा इथं सावली म्हणून तरी बरं आहे. झाडाची सावली चांगली म्हणून तरी बरं आहे. बसले आपला टाइमपास काय ना काहीतरी केला पाहिजे. सिक्युरिटी गार्डला फोन केलता आपण सकाळी. डब्याची ऑर्डर दिली ती. मग आता डबा आलाय, चाललो आता आणायला. आता इकडे हे असा रस्ता इकडून आणि मग इकडं सगळं नुसतं माळ इकडे चालली एक कंपनी बनवायची. आता इथं तर काय चहाची पण टपरी नाही, वडापावचं पण नाही, काय नाही. आणि इथनं गाव दिसतं एक कमसे कम 1.5 ते 2 किलोमीटर असेल. इथनं गाव 1-1.5 किलोमीटर तर असेल. पण आता कुठं असल्या उन्हात चालत जायचं, त्यापेक्षा म्हटलं मग जाऊन मोरदे आपला आता एक डबा सांगावा. डबा सांगितलाय, आता आलाय डबा, चाललो आता आणायला. इथं पुढं दिसतंय काय ही कॅबिन आहे, सिक्युरिटी गार्डचं आहे. तिथं चाललोय डबा आणाय. आता बघू डबा आलाय वाटतं, जाऊ आणायला. तर हमालांची पण झाली सुट्टी आता वर्षी. इकडं मग आता आतमध्ये घालायची आपल्या गाडीकडं. आत हमालांची पण झाली जेवायला सुट्टी. तोपर्यंत म्हटलं जाऊन यावं आता. तो जेव्हा आपण पण आहे का नुसतं कसं माळ आहे काय, कुठं गावात तपासच नाही. आपण सकाळी दिलेला डबा होता ह्यो, म्हणजे ऑर्डर दिली ती, ते ऑर्डर आली. आता डबा सांगितलं होता घरच्यासारख्या चपात्या आहेत. 4 चपात्या आहेत, 1 2 असे 4 चपात्या आहेत. वांग्याची भाजी दिली आहे, भात आहे आणि ही फ्लावर आहे. चांगलं जेवण घरच्यासारखं. 70 रुपयाला डबा आहे, चांगला आहे बाबा. म्हणजे मी आजपर्यंत मी खाल्ला होता भरपूर वेळा बाहेर डबा मेसचा. पण म्हणजे मेसला असं नव्हतं, पुण्यामध्ये डबा खात होतो मेसचा. कधी कधी आपलं जोडीदारांचा खायचं, जोडीदार माझा डबा खायचं ह्याच्यावरती. डीमार्टला असताना, डीमार्टला जॉबला होतो तेव्हा मग असाच जोडीदार म्हणजे बाहेर चालती, म्हणजे जोडीदार होतं माझं नगरचं यायचं. मग ते जोडीदार मेसचा डबा खाऊन त्यांना वैताग यायचा, नको वाटायचा मेसचा डबा. मग ते काय करायचं, मी माझा घरचा डबा ते खायचे आणि मी त्यांचा डबा खायचो. तर अक्षरशः वरण असं होतं की वरणमध्ये खालच्या म्हणजे डब्याच्या खालच्या साईडला डाळ, मध्ये पाणी आणि वरती कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि त्याच्यावरती तेलाचा थर थोडा. म्हणजे ते डाळीला काय म्हणजे डाळ आहे का पाणी तेच काय कळत नव्हतं. पण ह्या मावशींना आपल्याला दिला डबा चांगला, तो चांगलं आहे जेवण. जेवतो आता मग जरा, लई भूक लागली सकाळपासून. नाश्ता पण नाही, जेवण पण नाही, नाश्ता नाही, काय नाही. मग आता जेवण पटकन करायचं. त्या आम्हाला पण गेल्यात हे करायला, जेवायला गेल्यात. आणि त्यांना सांगितलं की लवकर आम्ही पण एक 10-15 मिनटात येणार आहे. परत लगेच गाडी लावायची रिवर्स आपल्याला आतमध्ये गोडाऊनमध्ये. त्याच्यामुळे पटापटा जेवलं पाहिजे. आता चला जेवतो आता. आम्हाला दादा आले बघा, मागणं दिसतंय आरशात. आता ही पलीकडची गाडी काढायची म्हणजे आपला इथं असं टर्न मारायला जरा प्रॉब्लेम होती. इथं आतमध्ये लावायची गाडी. इथं लावायची आतमध्ये कंपनीत गाडी. आल्यात आपल्याला आम्हाला दादा न्यायला. आपलं लावायची गाडी आपल्याला, जरा व्यवस्थित न्यायची गाडी. जागा पण कमी आहे, विषय वेगळा आहे. झाला तर सुरू आपली अनलोडिंग करायला. गाडी झाली सुरू, गाडी झाली आपल्याला अनलोडिंग करायला सुरू झाली. 1-2 तास लागतील. म्हणलं तोपर्यंत जरा आपलं निवांत जरा आता आराम करतो, कारण आपलं पण जरा जीव लय वैतागलाय गाडी चालू. तर भावांना झाली आता आपली गाडी खाली. आणि बघा आपल्या नशिबाला असणार डबराचा रोड आहे सगळा.
सगळा डबऱ्याचा रोड आहे. सगळीकडे नुसती खड्डाच खड्डा इथं. काय आपल्या नशिबाला नुसती खड्डे आहेत काय